हाय एव्हरीवन, वन्स अगेन वेलकम बॅक टू विशाखा कुक्स. माझ्या एका खास सिंधी मैत्रिणीने ही भाजी मला खाऊ घातली होती. त्यात थोडेफार बदल करून मी ही भाजी बऱ्याचदा ट्राय केली आहे. थँक्स अ लॉट चंद्रिका फॉर दिस यम्मी रेसिपी. मसालेदार कच्ची केळी करण्यासाठी मी इथे 3 कच्ची केळी घेतलेली आहेत. ही पिकलेली नसावीत. त्यांना स्वच्छ धुवून त्यांची साले काढून मी घेतली आहे. एका केळीचे आपल्याला उभे व आडवे असे भाग करून घ्यायचे आहेत. मी इथे 4 भाग करून घेतलेले आहेत. केळी ही आकाराने मोठीच ठेवली आहेत. तुम्हाला जर का एका केळीचे 3 काप करून घ्यायचे असतील राऊंड शेपमध्ये तर तुम्ही तसंही करू शकता. आता आपल्याला ही केळी स्वच्छ धुवून नितळत ठेवायची आहेत. आता ह्यासाठी आपल्याला एक मसाला प्रिपेअर करून घ्यायचा आहे. तो करून घेऊयात. मिक्सी जारमध्ये आपल्याला एक छोटा तुकडा आल्याचा आणि एक मोठी गड्डी लसणाची इथे घ्यायची आहे. आपल्याला ह्या रेसिपीमध्ये लसणाचा वापर हा जास्त करायचा आहे. 2-3 हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे, मुठभर कोथिंबीर, एक चिरून घेतलेला कांदा आणि एक टोमॅटो एवढं साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आणि सोबत अर्धा चमचा जिरेही ॲड करून आपल्याला ह्याची हिरवी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्हाला ह्याचा मसाला किंवा ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण वाढवू शकता. ही झाली आपली पेस्ट तयार. मी ही भाजी डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहे. तुम्हाला ही कढईत करायची असेल तर तशीही करू शकता. सर्वप्रथम पॅनमध्ये मी ही केळी थोड्याशा तेलावर आणि 1-2 चमचे तुपावर हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेत आहे. आता केळी नीट परतवून झाली की ती अशी साईडला करून उरलेल्या तेलामध्ये आपल्याला हिरवं वाटणही परतवून घ्यायचं आहे. हिरव्या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे. सोबत केळीही परतवून घ्यायची आहे. व्यवस्थित परतवून झालं की चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मी किंचित साखरही ॲड करून घेतली आहे. आता सगळं एकजीव झालं की केळी शिजण्याइतकं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. साधारण अर्धा ते पाऊण वाटी आपल्याला पाणी ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून त्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. चला, शिट्ट्या झाल्या, कुकरही गार झाला. आता आपण लीड ओपन करून बघूयात. तुम्ही जर केळ्यांचे 3 काप करून घेतलेत, गोलाकार काप करून घेतलेत तर तुम्हाला एखादी शिट्टी जास्त काढून घ्यावी लागणार आहे. लीड ओपन केल्यावर आपण बघतोय आपली केळी व्यवस्थित शिजली आहे. भाजी व्यवस्थित मिक्स करून वरती कोथिंबीर पेरून हलका लिंबू स्क्वीज करून ही मसालेदार केळी खाण्यासाठी तयार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.